या बातमीचे प्रायोजक आहे झमझम पार्क। सोलापुरात झमझम पार्क आपल्यासाठी घेऊन आले आहे अत्यंत कमी दरात ओपन प्लॉटची सुविधा, तेही महानगरपालिकेच्या हद्दीतील नई जिंदगी परिसरात। बऱ्याच दिवसांच्या तर्कवितर्क व चर्चेनंतर अखेर भाजपाकडून सोलापूरच्या उमेदवारीच्या रूपात राम सातपुते यांच्यावर शिक्कामोर्तब झालं आणि प्रणिती शिंदे विरोधात राम सातपुते म्हणजेच आमदार विरोधात आमदार, कोण होणार खासदार असे म्हणत संपूर्ण सोलापूरकरांचे सध्या लक्ष लागून राहिले आहे। मग आता आपण पाहूयात नेमकं आमदार राम सातपुते आहेत तरी कोण। युवा, आक्रमक, अभ्यासू म्हणून माळशिरसचे आमदार सातपुते यांची ओळख आहे। राम विठ्ठल सातपुते यांचा जन्म लोईठाण तालुका आष्टी जिल्हा बीड येथे झालं। त्यांचे शिक्षण बीटेक पॅकेजिंग पर्यंत झालं आहे। ते विवाहित असून पत्नीचे नाव सौभाग्यवती संस्कृती राम सातपुते असे आहे। त्यांना पहिल्यापासूनच समाजकार्याची धडपड आणि समाजकार्याची आवड होती। भारतीय जनता पक्ष, त्यांनी याआधी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश मंत्री, भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अशा अनेक पदावर काम केले आहे। सन 2017 मध्ये त्यांना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल पिंपरी चिंचवड पुणे येथे महानगरपालिकेतर्फे मराठवाडा युवारत्न पुरस्कार व साहेब प्रतिष्ठानतर्फे संघर्ष योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे। ऑक्टोबर 2019 मध्ये माळशिरसच्या राखीव विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर त्यांची आमदार म्हणून पहिल्यांदा निवड झाली आणि आता ते सोलापूर एससी साठी राखीव मतदारसंघातून भाजपाकडून निवडणूक रिंगणात उभारले आहेत आणि आपले नशीब आजमावणार आहेत। विशेष म्हणजे राम सातपुते यांच्या समोर तगडे आव्हान असणार आहे, ते म्हणजे सोलापूरच्या हॅट्रिक आमदार, स्थानिक उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांचं। प्रणिती शिंदे या स्थानिक आहेत तर राम सातपुते हे मूळचे बीडचे आहेत। त्यामुळे सोलापूरकरांच्या मते यंदा स्थानिक उमेदवार असावा अशी बहुतांश लोकांची मागणी होती। पक्ष कुठलाही असू देत त्याचा प्रश्न नाहीये, फक्त एकतर तो सोलापूरचा हवा, स्थानिक हवा। मात्र भाजपाला स्थानिक उमेदवार प्रणिती शिंदेंना टक्कर देईल असा कदाचित भेटला नसणार। त्यामुळे म्हणूनच की काय अखेर बाहेरील पण जिल्ह्यातच आमदार असलेला उमेदवार राम सातपुते म्हणून सोलापूरला आता लोकसभा निवडणूक रिंगणात उतरणार आहेत। हाच कळीचा मुद्दा काँग्रेसकडून प्रचाराचा महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो। आतापासूनच काँग्रेसकडून सोशल मीडियावर स्टेटसच्या माध्यमातून स्टेटसवार रंगल्याचं पाहावयास मिळत आहे। चला लागा कामाला, बीडचा पार्सल बीडलाच पाठवू असे म्हणत स्थानिक विरुद्ध परका असा खेळ आता खेळला जात आहे की काय असं वाटू लागलेलं आहे। मात्र या लोकसभेला प्रणिती शिंदे यांच्या विरोधात राम सातपुते यांच्यात कोण बाजी मारणार आणि पुन्हा एकदा सोलापूरकर परका उमेदवार पण मोदींचा परिवार म्हणून राम सातपुते यांना खासदार बनवितात का? वरिष्ठ नेते जे ठरवतील त्या उमेदवाराच्या आम्ही पाठीमागे राहणार आहे। काय भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे राहणार आहे असेल। कसं असतंय 40-50 वर्ष या काँग्रेसने इथं सत्ता केलेलं आहे। 40-50 वर्षात जे झालेलं नाही आहे ते काम नरेंद्र मोदींनी 10 वर्षामध्ये करायचा प्रयत्न केलेला आहे की सोलापूरकर स्थानिक आणि आपल्या हक्काचं उमेदवार म्हणून प्रणिती शिंदे यांना लोकसभेत पाठवितात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। 100% खासदार ताई आहेत। काय ताईंचं काम बोलतंय, ताई लोकप्रिय आमदार म्हणून ओळखले जातात। 3दा हॅट्रिक, 3दा निवडून येणारे ताई आमदार म्हणून निवडून सोलापूरचं नेतृत्व करत आहेत। परंतु यावेळेस 100% खासदार म्हणून ताई मेंबर ऑफ पार्लिमेंट होणार। विशेष म्हणजे राम सातपुते यांच्या बाजूनं काही भाजपाचे कार्यकर्ते म्हणत आहेत की राम सातपुतेंच्या रूपात आम्ही ज्याप्रमाणे नरेंद्र मोदी यांनी भारताला राम दिलं तसंच आम्ही राम सोलापुरातून नरेंद्र मोदींपर्यंत पोहोचवू असं म्हणत आहेत। त्यामुळे राम विरुद्ध प्रणिती अशी चांगलीच लढत सोलापूरकरांना पहिल्यांदाच पाहावयास मिळणार आहे। 7 मे 2024 रोजी सोलापुरात मतदान होणार आहे। मतपेटी म्हणजेच EVMच्या माध्यमातून सोलापूरकर आपल्या आपल्या आवडीचा किंवा आपल्या सोलापूरच्या विकासासाठी उमेदवार निवडणार आहेत आणि EVMवर योग्य तो उमेदवाराचं बटन दाबणारच आहेत आणि आपल्याला राम सातपुते विरोधात प्रणिती शिंदे यांच्यापैकी कोण बाजी मारतंय म्हणजेच स्थानिक वर्सेस परका
यांच्यात कोण बाजी मारतंय आणि कोण खासदार होतंय हे आपल्याला 4 जून रोजी नक्कीच कळणार आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आमच्या कमेंट्स बॉक्समधून तुम्ही आपल्या प्रतिक्रिया नोंदवून नक्कीच कळवा. इथेच थांबतो. मी इम्रान सगरी. पाहत रहा लोकप्रधान न्यूज सोलापूर. जमीन में निवेश करो, जमीनदार बनो. सोलापूरकर आपण खुली जागा घेण्याचा विचार करताय, तेही अत्यंत कमी दरात आणि महानगरपालिका हद्दी. तर मग चिंता कशाला. जमजम पार्क आपल्या परिवारासाठी घेऊन आले आहे नई जिंदगी परिसरात तब्बल 3 एकरचा ओपन प्लॉटचा खजिना. प्रशस्त रस्ते, अंतर्गत ड्रेनेज लाईन, स्ट्रीट लाईट, शाळा कॉलेजेस हे जवळ, 24 तास रहदारीचा परिसर, तसेच 80 फूट व 200 फूट रोड लगत विमानतळ जवळच असणारा हा भव्य प्रकल्प. आता मी नावाचा मालक नाही तर जमिनीचा मालकही होणार, तेही जमजम पार्क सोबत. बुकिंग सुरू. संपर्क 99 60 82 52 92.